पांढरकवड्यात आयुष्यमान आरोग्य मंदिर नावालाच डॉक्टराविना रुग्णसेवा ठप्प। केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये डॉक्टरांची तीव्र कमतरता आणि अपुऱ्या साधन सामग्रीमुळे शहरातील आरोग्य सेवा गंभीर संकटात सापडली आहे। मंदिर आहे पण देवाचे दुसरे रूप डॉक्टरच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहे। डॉक्टर नसल्याने रुग्णांची परवड। अनेक केंद्रांमध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने उपचाराची जबाबदारी केवळ परिचारिका किंवा आशा सेविकांवर पडली आहे। प्राथमिक तपासणीनंतर गंभीर रुग्णांना तातडीने खासगी दवाखान्यात किंवा उपजिल्हा रुग्णालयात हलवावे लागत आहे। त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे। काही ठिकाणी अत्यावश्यक औषधे, तपासणी साहित्य, लॅब सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार आहे। आरोग्य केंद्रे फक्त कागदोपत्री सुरू असून प्रत्यक्षात सेवा अपुरी असल्याचे चित्र आहे। नागरिकांचा इशारा, आरोग्य सेवा हा मूलभूत हक्क आहे, केवळ फलक लावून सेवा होत नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। पांढरकवडा शहरातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुधारावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। मारेगाव वार्ता, अजित कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।